नागपूरच्या भिवापूरमध्ये 100 जणांना विषबाधा झालेली आहे। लग्नाच्या जेवणातून ही विषबाधा झाल्याचं कळतंय। 100 पैकी 32 जणांवर उमरेडमध्ये उपचार सुरू आहेत। इतरांची प्रकृती स्थिर असून पाण्यासह लग्नातील जेवणाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत। तर लग्नाच्या जेवणामधून या 100 जणांना विषबाधा झालेली आहे। 100 पैकी 32 जणांवर उमरेडमध्ये उपचार सुरू आहेत। आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्या सोबत आहेत। अमर, उमरेडमध्ये या सर्व जणांवर उपचार सुरू आहेत। जवळपास 100 जणांना ही विषबाधा झाल्याचं कळतंय। खरं तर बाधा अनेकांना झालेली होती, त्याच्यातील 35 जणांना थोडीशी जास्त बाधा झाली होती, त्यामुळे ते उपचाराकरता तिथल्या ग्रामीण रुग्णालयात गेले होते। त्याच्यातील काही जणांना नागपुरातील मेडिकल रुग्णालयात सुद्धा हलवण्यात आलेले आहे। आणि हे जे पाणी आणि अन्नाचे नमुने जे आहे त्या लग्न सोहळ्यात जे वापरण्यात आले होते ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। एकूण त्या घटनेमुळे तिथे परिसरात एकूणच खळबळ उडाली आणि काही जणांना उपचाराकरता नागपूर शहरातील मेडिकल रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे। नक्कीच धन्यवाद अमर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।